नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजना आता बऱ्याच महिलांना लाडक्या बहीण योजनेचे हप्ते आले नाहीत किंवा ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सुरू होते त्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहे. मग आता हे हप्ते का थांबवण्यात आले किंवा ज्या महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत त्या महिलांना पुन्हा लाडक्या बहीण योजनेचे समोरचे येणारे हप्ते मिळतील का, या संदर्भात मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या पेजवर काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागानं शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. तर यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मग आता यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुष अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. तर आता यामध्ये मोठा घोळ झाल्यामुळं, त्याचबरोबर जवळपास 26.34 लाख महिला लाभार्थी या बोगस असल्यामुळं या महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. मग आता यामध्ये या माहितीच्या आधारावर जून 2025 या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला असून या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. मग आता तुम्हाला हा हप्ता मिळाला असेल किंवा तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही या 26.34 लाख जे बोगस लाभार्थी आढळले आहेत या लाभार्थ्यामध्ये तुमचं जर नाव येत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल. मग आता तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्यामुळं 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून त्यापैकी लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत त्या महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. तर त्यांचे हप्ते पुन्हा नव्याने सुरू होणार आहेत. मग आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट म्हणजेच ज्या चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांनी नोंदणी केली असेल अशा लाभार्थ्यांवर काय कार्यवाही करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे. मग आता तुम्ही पाहिलं असेल, ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं वय बसत नसेल त्यांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट तयार करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि अद्यापही त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मित्रांनो मिळत असेल तर या महिलांचे हप्ते आता थांबवण्यात आले असून आता ज्या महिला पात्र आहेत त्यांचे हप्ते थांबवण्यात आले, परंतु त्या महिलांना आता समोर येणारे लाडकी बहीण योजनेचे हप्ते नक्कीच मिळणार आहे. तर अशा प्रकारे सुमारे 26.34 लाख लाभार्थी महिला अपात्र करण्यात आले असून यामध्ये तुम्ही पात्र असाल तर तुमच्या आशा स्वयंसेविका यांच्यासोबत तुम्ही संपर्क करून किंवा महिला बाल व कल्याण विकास म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी महिला बाल विकास जिल्हा परिषदचं एक ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये तुम्ही चौकशी करू शकता आणि तुमचे जे राहिलेले हप्ते आहेत आणि येणारे हप्ते आहेत हे तुम्ही सुरू करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती तुमच्या फायद्याची असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा.